निफाड तालुक्यातील तारुखेडले येथील नांदूर मधमेश्वर उजवा कालव्यावरील पुलाजवळ गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढलाय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। एकाच परिसरात 3 ते 5 बिबटे असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे। त्यांचं वारंवार दर्शन होत असल्याचं सांगण्यात येत आहे। नामदेव जगताप, रविकिरण जगताप, संदीप शिंदे, अमोल शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रार करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। मात्र अद्याप ठोस कार्यवाही न झाल्यानं नाराजी व्यक्त होते। वन विभागानं तातडीनं पाहणी करून पिंजरे, कॅमेरा, ट्रॅप आणि गस्त वाढवावी, तसंच नागरिकांना सुरक्षिततेबाबत सूचना द्याव्यात। दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थ करतायत। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाचा एल्गार पुकारलाय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाल्यानं राजकीय वातावरण तापलंय। खामगाव येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शुभम राऊत यांना शेगाव पोलिसांनी पहाटे घरातून स्थानबद्ध केल्याची माहिती आहे। मुंबई आंदोलनाला कार्यकर्त्यांनी जाऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान तुपकरांचा मोबाईल बंद आहे आणि पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील आंदोलन स्थळी पोहोचणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचं प्रोत्साहन अनुदान, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं तुपकरांनी स्पष्ट केलंय। आंदोलनापूर्वीची धरपकड आणि तुपकरांचा ठावठिकाणा यामुळे 27 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। जगाला शांती, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या 1501व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद मुखेडच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला मुस्लिम युवकांनी आणि इतर समाजानं मोठ्या संख्येनं प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मेहताब शेख, जिल्हा सचिव हसदुद्दीन शेख आणि तालुका अध्यक्ष असद बलखे यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। शिबिरासाठी डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विष्णुपुरी नांदेड यांच्या डॉक्टर आणि वैद्यकीय पथकानं मोलाचं सहकार्य केलं। ईदच्या निमित्तानं समाजात मानवता आणि सेवाभावाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर यांच्या 1501व्या जयंतीनिमित्त आपण आज भव्य रक्तदान शिबिर करण्यात आलं, काय बोलणार? मी मेहताब शेख, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद मुखेड शहरामध्ये ईद ए मिलादुन नबी निमित्त राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने शहर व तालुक्यातील विविध पक्ष संघटनेतील पदाधिकारी, अल्पसंख्याक समाजातील समाज बांधव, बहुजन समाजातील समाज बांधव सर्वांनी आणि विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाजातील युवकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान देण्याचं मोठे कार्य त्यांनी केलेलं आहे। आतापर्यंत या ठिकाणी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे। यापुढे आणखी मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यता आहे। एक सामाजिक बांधिलकी म्हणून मानव सेवेच्या हेतूने आम्ही हा सामाजिक उपक्रम राबविला आहे। संदेश काय देणार आहे रक्तदान शिबिरामधून? रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना आवाहन करेन की ही सामाजिक बांधिलकी, सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही हे या ठिकाणी राबवित आहोत। आपण सर्वांनी यामध्ये सहभाग होऊन रक्तदान करावे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। ठीक है। जश्न ईद मिलाद के मौके पर क्या कहेंगे आप? आज हुजूर पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनके जन्मदिन के मौके पर आज मुखेड़ तालुके में आज रक्तदान शिविर का आयोजन हमने किया है राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद सामाजिक संगठन की ओर से। और यहाँ पे जो आज रक्तदान शिविर हुआ है, यहाँ पे सभी समाज के लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लेकर यहाँ पर रक्तदान किया है। हम उन लोगों का सभी का शुक्रिया अदा करते हैं और आने वाले काल में सभी समाज को लेकर और अच्छे एक सामाजिक उपक्रम ईद मिलादुन नबी के मौके पर करने का हम सहयोग करेंगे। ठीक। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज मुखेड शहरामध्ये ईद ए मिलादुन नबी
हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या यौमे पैदाइश निमित्त मुखेडमध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या रक्तदान शिबिरामध्ये मुखेड तालुक्यातून मुस्लिम समाजातील, बहुजन समाजातील, अल्पसंख्याक समाजातील सर्व हिंदू मुस्लिम भाईचाराचे एक प्रतीक म्हणून या ठिकाणी 50 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेले आहे। या ठिकाणी शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय नांदेड यांच्या रक्तपुरवठा टीमने या ठिकाणी असं सुंदर असं या ठिकाणी कार्य केलेलं आहे। त्यामुळे मुखेड तालुक्यातून 50 जणांनी ईद ए मिलादुन नबीच्या निमित्ताने रक्त आणि 5 वाजेपर्यंत अजून काही रक्तदाते येणार आहेत, अजून त्यांनी रक्तदान करणार आहेत। मी व राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या वतीने सर्व रक्तदात्यांचं अभिनंदन करतो व आज या ठिकाणी ज्यांनी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या यौमे पैदाइश निमित्त रक्तदान दिलं त्यांचं व पूर्ण भारतवर्षाच्या तमाम जनतेला। फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव बुद्रुक येथील जमधरी परिसरातील आबेद पठाण यांच्या शेतातील गट नंबर 328 मध्ये दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्यानं एका हरणाची शिकार करून फडशा पाडल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतातील झाडाझुडपांमध्ये हरणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली। हरणाच्या शरीरावर गंभीर जखमा असल्यानं बिबट्यानंच त्याची शिकार केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। जमधरी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा यापूर्वी देखील नागरिकांमध्ये होती। आता प्रत्यक्ष हरणाची शिकार झाल्यानं शेतकरी वर्गात अधिकच दहशत निर्माण झाले। वन विभागानं या परिसरात तातडीनं पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसंच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते। येवला तालुक्यात ईद ए मिलाद उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला। या निमित्त मुस्लिम बांधवांकडून मशिदीपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशे आणि डीजेच्या तालावर निघालेल्या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। मिरवणुकीदरम्यान मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत प्रेम, शांतता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला। नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी, बाळासाहेब लोखंडे यांच्यासह मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि नागरिक उपस्थित होते। येवला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला। उत्साहपूर्ण आणि शांत वातावरणात ईद ए मिलादचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजन परंपरेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं अकोटमध्ये प्रथमच भव्य एकल भजन गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। बिलबिले मंगल कार्यालय इथं झालेल्या या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचं आयोजक दुर्गेश बाळे आणि प्रेरणास्थान वैष्णव महाराज रुद्रिक होते। यावेळी सामुदायिक प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं। जिल्हा सेवाधिकारी शिवाजीराव म्हैसने यांनी प्रार्थनेवर मार्गदर्शन केलं। स्पर्धेत भाग्यश्री खानोदे यांनी प्रथम क्रमांक पटकावत 11,001 रुपयांचे पारितोषिक आणि सन्मान चिन्ह मिळवलं। भरत अंबोरे द्वितीय, सुरेंद्र डोंगरे तृतीय, नागेश पारसकर चतुर्थ आणि शुभांगी डाहुले यांनी 5वा क्रमांक पटकावलाय। यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सरपंच आणि ग्रामसेवक आपण त्याला विचारलं तर ते फोन पण उचलत नाही, फोन लावला तर ग्रामसेवकला आणि तिथे दोघांच्या संबंधाने कार्यक्रम चालू आहे बा, कसं करायचं काय करायचं, कागद मागितले कागद देणार नाही, नंतर ते आम्हाला पुढे घेतील बा, असं त्यांचं संबंधाने काम चालू आहे। माहिती देणार नाही, असं त्यांचं दोघांचं संबंध चालू आहे। काय नाव तुमचं? काय रामसेवक दोघांचं। कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील मत्स्य व्यावसायिक आणि महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे मराठवाडा विभागीय संचालक तुकाराम वानखेडे यांनी 25 ऑगस्ट पासून नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा दौरा करून मच्छीमारांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला। दौऱ्यात मच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि सभासदांच्या बैठका घेऊन अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान, किसान क्रेडिट कार्ड, मत्स्य बीज खरेदीवरील निर्बंध आणि शासकीय योजनांचा लाभ घेत येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली। मच्छीमारांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांप्रमाणे मदत आणि अनुदान मिळावं तसंच कर्जमाफी किंवा कर्ज सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आली। नांदेड इथं संबंधित मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मच्छीमारांच्या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून सहकार्य करण्याचं आश्वासन देण्यात आले। बेकार वेळ आलेला आहे मच्छीमारावर,
तर त्यासाठी डवरा आम्ही असं करू लागलो जी आर 1 हेक्टर तर 500 हेक्टर पर्यंत जी आर करण्यात या म्हणून आम्ही पूर्ण मराठवाडा संस्थेकडे जे फिरू लागलो तर सह्या आणि शिक्के घेऊन वर मंत्रिमंडळाला आणि कमिशनर ऑफिसला जाऊन आम्ही दाखल करून ते 500 हेक्टर पर्यंत एक संस्था व्हा म्हणून आम्ही ते प्रयत्न करणार आहे. दुसरा असेल जे मच्छी मराठवाड्यामध्ये जे मच्छी बीज केंद्राचा विषय जो चालू आहे त्याच्यामध्ये आपण बरेचसे जण मुंबईला जाऊन तिथे मच्छी बीजाचा एक तोडा की बा ते मच्छी बीज केंद्राकडूनच घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते आपण मोडून टाकणार आहे आणि तिथून एक कमिशनर कडून किंवा मंत्री साहेबाला सांगून पत्र आणून आपल्या मनानं मच्छी बीज घेतल्या जाईल अशी तुम्हाला सगळ्याच्या वतीनं गवाही देतो. आणि लातूरचे जेवढे आपले मच्छीमार चेअरमन जिल्ह्यातले त्यांना आमचा सत्कार केला, आदर केला, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो. मनापासून तुमच्या आम्ही पाठीमागं आहे. तसंच मला लातूरच्या बऱ्याच जणांना मतदान करून शफिक शेठ, रतन मेंढरे, गल्लाबोड मामांना सगळ्यांना जिल्ह्यातल्या मराठवाड्याच्या लोकांना मतदान करून मला जे संघात निवडून आणलेलं आहे तर तुमचं काम जिवंत आहे तोपर्यंत बिगर खर्ची आम्ही 4 जण मिळून गल्लीपासून दिल्लीपर्यंत इमानदारीनं काम करू अशी तुम्हाला गवाही देतो. सत्कार केल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. जय मच्छीमार, जय भोईराज, जय मच्छीमार. अकोला जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू विरोधात स्थानिक गुन्हे शाखेनं ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई केली. अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळालेल्या गुप्त माहितीवरून छापा टाकत पोलिसांनी गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केलाय. कारवाईत हुसेन बुद्धू आणि संतोष घने हे दोघे गावठी दारू गाळताना आढळून आले. पोलिसांनी 3200 लिटर सडवा मोहसाद आणि 75 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि इतर साहित्य असा एकूण 4,98,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दोन्ही आरोपींना अकोट फाईल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. हनुमान संस्थान खंडाळा शिंदे यांच्या वतीनं आयोजित श्री संत नारायण बाबा पायदळ पालखी सोहळ्याचं पेडगाव इथं भक्तिभावात स्वागत करण्यात आलं. यंदा या पालखी सोहळ्याचं 19वं वर्ष आहे. 24 ऑगस्टला खंडाळा शिंदे येथून सुरू झालेली पालखी 29 ऑगस्ट रोजी धामणगाव देव जिल्हा यवतमाळ इथं पोहोचणार आहे. पालखी पेडगाव इथं दाखल होताच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केलं. रामदास मोहळे यांच्या वतीनं वारकरी आणि भाविकांसाठी चहा, नाश्ता आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली. तसंच पेडगाव तांडा इथं श्रीराम राठोड यांनी चहा आणि फराळाचं आयोजन केलं. ग्रामस्थांच्या सेवाभावी उपक्रमामुळे वारकरी आणि भाविकांना मोठा दिलासा मिळालाय. पालखी सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. बीड जिल्ह्यातील अंभोरा ग्रामपंचायतीत अतिक्रमण आणि कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे वातावरण तापलंय. विद्यमान सरपंचांनी गावठाण आणि गायरान जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय. ग्रामसेवकाशी संगनमत करून नियमबाह्य कारभार केल्याचाही दावा करण्यात आलाय. चेअरमन रावसाहेब खाकाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य रामेश्वर काळे यांनी जिल्हा परिषद प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. खरेदी विक्री झालेल्या जागांचा पीटीआर देण्यास नकार, तसंच ग्रामपंचायतीचे गाळे लिलाव न करता निवडक व्यक्तींना भाडेतत्वावर दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. संबंधित पक्षांची बाजू ऐकून घेण्यात आली. पुढील सुनावणीसाठी तारीख देण्यात आली. त्यामुळे आता पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.